नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल. मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 500ची तेजी. सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 500ची तेजी. पण देशांतर्गत बाजारामध्ये त्या 30 दिवसात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 500ची तेजी. पण आपल्या मनातील सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल की त्या 30 दिवसात जर देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात 500ची तेजी येणार असेल तर या तेजीमध्ये काय मग देशांतर्गत बाजारामध्ये त्या 30 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो 5000 पवार. या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 500ची तेजी. पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे त्या 30 दिवसात देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात 100% येणार 500ची तेजी. मग आपल्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 30 दिवसात मग या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव हा आपल्याला 5000 पार होताना दिसेल अथवा नाही, या प्रश्नाचे घेऊया त्या ठिकाणी सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची जी भाव पातळी ती किती आहे बरं, तर $10 प्रति बुशेलच्या आसपास आजही आहे बरं काय. आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावात सुधारणा होणार पण प्रचंड तेजी येणार नाही, हे पण एवढंच खरं. यानुसार जर एक विचार केला तर तुम्हाला सांगतो, जो सोयाबीनचा सध्याच्या कंडिशनला भाव आहे तर हा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव जो आहे तो येत्या 30 दिवसात कमीत कमी $10.5 प्रति बुशेल्सपर्यंत जाईल. आणि अति अनुकूल परिस्थिती आली तर मला वाटते $11 प्रति बुशेलच्या दिशेने वाटचाल जर करत असेल तर काही आश्चर्य वाटायला नको. आणि याचा इम्पॅक्ट देशातील सोयाबीनच्या भावावरती 100% होणार. यामुळे देशातील सोयाबीनच्या भावाची स्थिती सुधारण्यासाठी एक अनुकूल परिस्थिती निर्माण होत राहील. याबरोबरच आता महायुतीला जे विधानसभेत घवघवीत यश मिळाले याच्या मागे पहिलं कारण लाडकी बहीण व दुसरं कारण कास्तकार बांधव. आता कास्तकार बांधवांचं सोयाबीनचा बाजारभावाचा जो प्रश्न आहे तो निकाली निघण्याची शक्यता आहे. आणि याच्यामुळं डिसेंबर महिन्यात आपल्याला मोदी सरकार मार्फत हमी भावावरती मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी होताना दिसेल. आणि कुठेतरी हीच जी खरेदी सोयाबीनच्या बाजारभावाला वाढवण्यासाठी पोषक ठरू शकते. आणि याच्यामुळं कुठंतरी मला वाटते जो सोयाबीनचा भाव आहे तो आपल्याला 500 रुपयाची तेजी येत्या 30 दिवसात दाखवू शकतो. कारण सरकारने 4892 रुपयाला खरेदी केली तर पर्यायच नाही व्यापाऱ्यांना 5000च्या खाली घेण्याशिवाय, मग 5000च्या वर घेण्याशिवाय तर मग इथं कसं होणार बघा ना तुम्ही की मग सोयाबीनचा भाव जो आहे तो सध्या 4000 ते 4500 आणि याच्यामध्ये 500 तेजी म्हणजे 4500 ते 5000च्या दरम्यान भाव पातळी जाणार. आणि आपलं टार्गेट अचीव होऊन तुम्हाला अपवादात्मक परिस्थितीत 31 डिसेंबरपर्यंत सोयाबीनचा भाव 5000 अथवा जानेवारीत जर 5000 जाताना दिसलं तर काहीही आश्चर्य वाटायला नको. पण एवढं पक्क पकडा की डिसेंबर महिन्यात म्हणजे येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावात 500 तेजी येण्याची दाट शक्यता दिसत आहे. विक्रीचा विचार करत असाल तर एवढे दिवस थांबला तसं आणखी काही दिवस जर कळ काढली तर मला वाटते कमीत कमी 200-300 जास्तीत जास्त 500 तेजी आपल्याला मिळू शकते. आणि सोयाबीनचा भाव 5000 होण्याची सुद्धा शक्यता निर्माण झाल्यामुळे मला वाटते आपण आता डायरेक्ट विक्री करण्याऐवजी काही काळ थांबा आणि तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला होईल 100% फायदा.
भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।